हिंदी मराठी वादाची पुन्हा एकदा ठिणगी पडली। हिंदी आणि मराठी सिनेमा संदर्भात वाद पेटला असून मराठी सिनेमाच्या स्क्रीन कमी केल्यानं हा वाद आता उफाळून आलाय। सय्याराचा मराठी सिनेमा एरे रे पैसा 3 ला फटका बसलाय। एरे रे पैसा 3 चा स्क्रीन या काढण्यात आल्यानं आता संताप देखील व्यक्त केला जातोय। तर अमेय खोपकर यांनी एरे रे पैसा 3 च्या स्क्रीन कमी करण्याच्या मागे केवळ एक सुडाचं राजकारण असल्याचं म्हटलेलं आहे। तर संदीप देशपांडे यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। अमेय खोपकर आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला एरे रे पैसा। जाणीवपूर्वक त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी काही मल्टीप्लेक्सेस असतील, काही असतील थिएटर्स, आणि जाणीवपूर्वक तो मराठी चित्रपट काढून त्या जागी हिंदी चित्रपट लावण्याचा घोळ घातलेला आहे। त्या सर्व थिएटर्सना आम्ही इशारा देतोय, अशा प्रकारे जाणीवपूर्वक मराठी चित्रपटांची जर गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपल्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल, याची त्यांनी नोंद घ्यावी। अशी तक्रार अगर आली तर सरकारमध्ये आम्ही लोक बसलेलो आहे, त्याच्या डिस्ट्रीब्युटरशी आम्ही मदत करू ना त्यांना। तुमच्याकडे बातम्या देण्यापेक्षा सरकारमध्ये बसलेल्या आमच्या लोकांशी अगर संपर्क केला ना, आम्ही मदत करायला तयार आहे। आम्ही बोलतो डिस्ट्रीब्युटरना, चला यांना कोणा स्क्रीन द्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।